दशावतार नंतर मी पाहिली ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळेची आरपार नावची रोमॅन्टिक ड्रामा फिल्म. आता कशी होती फिल्म हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता जास्त मोठी तर नाही, पण ही फिल्म एक्झॅक्ट 2 तासाची आहे आणि रोमॅन्टिक ड्रामा फिल्म मध्ये ते सगळे एलिमेंट्स आहे, फॅक्टर्स आहे जे या फिल्मला एक मस्ट वॉच बनवतात. सो बेसिकली या फिल्म मध्ये तुम्हाला अमर आणि प्राची नावाचे 2 कॅरेक्टर पाहायला मिळतील हु आर मॅडली अँड डीपली इन लव्ह विथ इच अदर. पण नंतर यांच्या लव्ह स्टोरी मध्ये येतो खूप मोठा ट्विस्ट, ज्यानंतर याची फॅरीटेल वाली लव्ह स्टोरी एकदम टॉक्सिक होऊन जाते, जे बघण्यात खूप जास्त मजा येते. ऍक्च्युअली या फिल्म पासून ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे या दोघांनी सॉलिड कमबॅक केला आहे. दोघांची ऍक्टिंग परफॉर्मन्स भाई आरपार निघाली. इमोशनल सीन असो किंवा रोमॅन्टिक सीन, सगळे शॉर्ट्स मध्ये त्यांनी खरंच वाईल्डेस्ट परफॉर्मन्स डिलिव्हर केली आहे. स्पेशली या फिल्म मध्ये हा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे जिथे अमर आणि प्राची एका कॅफे मध्ये बसून त्यांचं भांडण चालू आहे आणि हा पर्टिक्युलर शॉट अराउंड 10 ते 15 मिनिटाचा असेल, बट इट वॉज अमेझिंग. या फिल्मच्या फर्स्ट हाफ मध्ये ललित प्रभाकरचा अजून एक सिक्वेन्स आहे जिथे तो एका बाईक वरती येतो आणि मग ऑफिसमध्ये एंटर करतो. तिकडे जाऊन हा काय करतो हे तर नाही सांगू शकत, पण या पर्टिक्युलर शॉट मध्ये त्याची बॉडी लँग्वेज, कॅमेरा वर्क आणि ज्या प्रकारचा बॅकग्राऊंड स्कोर ऍड केला होता ना, इट वॉज रिअली गुजबम्प मुवमेंट. इनफॅक्ट फर्स्ट टाइम एका मराठी फिल्म इकडनं संदीप रेड्डी वांगाची सिनेमॅटिक स्टाईल इथे यूज करण्याचा प्रयत्न केलाय, विच इज परफेक्टली एक्झिक्युटेड अँड नेव्हर सीन बिफोर इन मराठी इंडस्ट्री. ऑन पेपर ते फिल्मची स्टोरी लाईन खूप सिंपल आहे, पण ज्या प्रकारे दोन्ही कॅरेक्टर्सला प्रेझेंट केलं, त्यांची इमोशन शोकेस करण्याचा प्रयत्न केलाय, प्रत्येक जेन्सी आणि कपल ऑडियन्सला हे दोन्ही कॅरेक्टर खूप जास्त कनेक्टेड फील होतील. प्लस या फिल्मची प्रोडक्शन क्वालिटी इतकी चांगली आहे की डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि लाइटिंगच्या बाबतीत सुद्धा हा सिनेमा खूप जास्त रिच वाटतो. ऑनेस्टली मला फिल्मचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोन्ही इक्वली एंटरटेनिंग आणि एंगेजिंग वाटला. प्लस बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा एकदम कडक वाटला. गाण्यांच्या बाबतीत फक्त 2 गाणी चांगली, बाकी सगळ्या गाण्यांना तुम्ही इग्नोर करू शकता. एक म्हणजे शंकर महादेव सरांचं गाणं जे क्लायमॅक्स मध्ये येताना एक जागरण गोंधळ करून गाणे, हे दोन्ही गाणी फक्त ऐकण्यासारखी आहे, जे तुम्हाला खूप आवडतील. बाकी गाण्यांना तुम्ही आरामशीर इग्नोर करा. या फिल्म मध्ये अमर आणि प्राची नावाचे 2 कॅरेक्टर दाखवलेत आणि दोघांपैकी एकाकडनं खूप मोठी चूक घडते, ज्यासाठी समोरचा व्यक्ती त्याला फॉरगिव्ह करून पुन्हा एकदा एक्सेप्ट करतो. बट इन माय पर्सनल ओपिनियन जर माझ्यासोबत असं काही झालं तर मी समोरच्या व्यक्तीला माफ तर करेल, पण पुन्हा एकदा लाईफमध्ये कधीच एक्सेप्ट नाही करणार. दिस इज माय ओन पर्सनल ओपिनियन. तुमचं ओपिनियन कदाचित वेगळं असू शकतो. बाकी आरपार नावची मराठी फिल्म तुम्ही तुमच्या हस्बंड, वाईफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड जे कोणी असेल त्याच्यासोबत बघू शकता आणि हा चित्रपट एन्जॉय करू शकता. वॉट्समॅनतर्फे या चित्रपटाला आउट ऑफ 5 4ची रेटिंग. तुमच्यापैकी जर कोणी हा सिनेमा बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.